खूप कॉमन अशी गोष्ट झाली मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी भ्रष्टाचार। आता हे तुम्ही बघू शकता, हे जे झाकण नाही ते लिटरली एक ट्रक आतमध्ये घुसला आहे। गेल्या 3 दिवसापासून हे असंच आहे। म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भ्रष्टाचार करतोय पण थोडा करतोय, जर पूर्ण केला असता तरी असं झाकणच नसतील एवढे उघडच ठेवलं असतं। एवढे बोलतात ना, एवढे वाईट दिवस आलेत, म्हणजे आपण पुढे जायचं की मागे यायचं हे आपल्याला कळत नाही आहे। आता हे जी झाकणं आहेत ना, ही लॅबमध्ये टेस्ट होतात की हे किती वजन झेलू शकतात, कितपत यांचं हे आहे। पण नाही, अधिकाऱ्यांना ह्यातून पैसे काढायचे, त्यांना त्यांची प्रॉपर्टी बनवायचे, आणि जे लोक आहेत तिकडचे टॅक्स पेयर्स आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांना असं गटरात घालायचं आहे, खड्ड्यात घालायचं आहे। आता इथे जास्त काय नाही होणार, समजा अंधार आहे, इथे लाईट नाही आहेत, रात्री कोण जर आलं तर लहान मुलं किंवा वयस्कर लोक किंवा गाड्या जास्त काय होणार नाही, फक्त खड्ड्यात जातील असं या नगरपालिकेचं म्हणणं असतं। पण बघा, हे आपल्याला ह्यांना थांबवणं भाग आहे, गरजेचं आहे, कारण की असे बरेच झाकणं, बरेच रस्ते धसून ट्रक आतमध्ये चाललेत, गाड्या आतमध्ये चाललेत, लोकांचं नुकसान होतं आहे। आणि एवढी साधी साधारण गोष्ट जर आपल्या नगरपालिकेला जमत नाही आहे तर तुम्ही विचार करा, आज 2026 अर्ध वर्ष संपत आलं आणि तरी पण हे असे दिवस आणि अशा घटना मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आहेत। सुधरा रे, जरा सुधरा। तुम्ही प्रॉपर्टी कामवल्या, सगळं केलं, पण आता जरा कामं करा, नाहीतर एक दिवस असा येईल ना की तुमची नगरपालिकेत हे सामान्य नागरिक सगळे घुसलेले असतील।